माझं नाव प्रतिभा संजय धर्माळे. मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योती अभियानमध्ये ICIC काम करत आहे आणि आम्ही सर्व महिलांमधून म्हणजे बिझनेस तयार केला आहे. ते आमची म्हणजे गुळपट्टी, कीडपट्टी आणि मुखवास आणि खोबरापट्टी ही खूप प्रसिद्ध आहे. बरेच लोक घेत आहे त्याचा स्वाद. त्याचे खूप आभार मानते की आम्हाला शासनाने हा लाभ दिला आहे महिलांना उद्योग करण्यासाठी आणि आमची वाटचाल आणि याच्यामध्ये आम्हाला अनुभव आलेला आहे की बा खरंच उद्योगासाठी जास्त शिक्षणाची किंवा डिग्रीची गरज नसते. स्त्री ही म्हणजे तयार असली तर काहीही पण करू शकते. तर आमचे उमेद अभियानाचे आम्ही खूप खूप आभार मानते की आम्हाला खरोखर म्हणजे एक त्याच्यासाठी आम्हाला वाटचालीसाठी उद्योग बनण्यासाठी उद्योगयुक्त म्हणून कार्य करत आहे उमेद आमचं अभियान. थँक्यू. हे काय आहे सांगितलं थोडंसं सर हे बोलतो. हां हां बोला. संधी दिल्याबद्दल बस. नमस्कार, माझं नाव अनिल सारे, मुक्काम मोशी, पोस्ट तडेगाव, तालुका सुरखेडा, जिल्हा. माझ्या समूहाचं नाव आहे सुजाता बचत गट. त्यात मी सदस्य आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योती अभियानांतर्गत उमेदीत आमचा जांभूळ ज्यूस विक्री करीत आलो. त्यामध्ये आम्हाला म्हणजे दर दिवसाला आम्हाला 10 ते 12,000 विक्री होत आहे. विक्री होत आहे. हां. लक्ष्मी सिंग आहे. ह्या माझ्या मैत्रिणी स्वाती जुमळे मॅडम आणि ह्या गोम मॅडम ह्या अमरावतीवरून इकडे आपल्या एक्झिबिशनसाठी आलेल्या आहेत आणि महालक्ष्मी सरस एक्झिबिशनमध्ये जे महिलांना आपले प्रोडक्ट्स हे करायला काय म्हणतो आपण विकायला जी संमत केलेली आहे ते खूप छान आहे. प्रत्येक महिलांनी आपापले प्रोडक्ट विकले जात आहे. आम्ही बघितले आणि खूप छान आहे प्लॅटफॉर्म हा. असं दरवर्षी महिलांना प्लॅटफॉर्म मिळावा आणि असंच लोकांनी महिलांनी रोजगार असा मिळावा हे आम्ही इच्छा आहे. थँक्यू. बोला बोला. व्हिडिओ करा. मॅडम कल्पना गोम या स्पेशली अमरावतीवरून बिलॉंग करून हे बचत गटामार्फत जे घरगुती प्रोडक्ट इथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणं, लोकांना रोजगार उत्पन्न करून देतात आणि त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासारख्या सर्व महिलांसाठी हा महालक्ष्मी सरस जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे उद्योग करण्यासाठी महिलांना. त्यासाठी खरंच मी सरस महालक्ष्मीचे मनापासून आभार मानते आणि असंच प्लॅटफॉर्म प्रत्येक महिलाला मिळावा हीच अपेक्षा आहे. अमरावतीमध्ये अचलपूर तालुका तिथून आलेली आहे. पंचायत समिती अचलपूर आलेली आहे आणि महाराष्ट्र ज्योती अभियानद्वारे मला जो प्लॅटफॉर्म मिळाला त्या प्लॅटफॉर्मबद्दल मी त्याची खूप आभारी आहे आणि माझे जे आज मी महालक्ष्मी सर्व्हिसमध्ये जे आहे ते DRDमध्ये आहे आणि आज माझ्या पापड, लोणची, तेल लाडू, शेंगदाणा लाडू याची सगळ्यात सुंदर विक्री होते. माझे नाव वैशाली संजीव मेश्राम, मुक्काम मानेगाव, गाव तहसील लाखणी आणि जिल्हा भंडारा. इथून मी 24 तारखेला मुंबई इथे महालक्ष्मी सरस प्रदर्शनी स्टॉलकरिता आली आहे आणि तिथं माझं प्रोडक्ट आहे जवस तेल. जवस तेलाचे फायदे. जवस तेल आम्ही खाण्यासाठी, मसाल्यासाठी आणि हड्डी वगैरे क्रॅक झाली याच्यासाठी सुद्धा जवस तेलाचे खूप मोठे महत्त्व आहे. परंतु इथं आम्ही महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाअंतर्गत इथं आलो आणि आम्हाला इथं येण्याची संधी मिळाली. म्हणून माझं म्हणणं आहे, कुणाचं जीवन कुणाला काय देऊन जातो
कुणाची संघटना कुणाला न्याय देऊन जातो, परंतु उमेद अभियान आम्हा महिलांना सन्मान देतो, सन्मान देतो, सन्मान देतो. असंच उमेद अभियान नेहमीसाठी टिकून राहावं आणि आम्हा महिलांना सन्मान मिळावा, उद्योग मिळावा एवढीच मी प्रार्थना करते. आणि तालुका नागपूर, जिल्हा भंडारा, राज्य महाराष्ट्र येथून मी सरसमध्ये आलेले मोहपासूनचे तयार होणारे पदार्थ ही मोह लाडू घेऊन आलेली आहे. त्यामध्ये एका सर्व प्रकारची ड्रायफ्रूट आहे, सदावरी प्रकारातून शेणी गाईच्या तुपामध्ये लाडू तयार केलेले आहेत. त्यासुद्धा मी विक्रीला आणले आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला मी ड्रायफ्रूटचे लाडूसुद्धा आणले आहेत. वास लागल्यावरती त्यांच्या रोग्यापासूनचे त्यांच्यावर फायदे होतात याकरता पण मी लाडू तयार करून आणलेले आहेत. आज मी ते आणल्यामुळे माझी विक्री छान झालेली आहे. त्यामुळे आम्ही सर्व म्हणजे डबल आम्हाला माल तयार करावा लागलं आणि या सरसमधून आमची विक्री खूप चांगल्या प्रकारे होत आहे. ज्वारी पाहिजे थोडंसं घेतलं ते का ज्वारी टेस्ट करून बघा मॅडम, केमिकल लेस प्रोडक्ट जिंजर लेमन का दादा आता नाही बोलताय ना, पण कस्टमर आहे. हां चालेल, व्हिडिओ काढतो तुमचा. नाही करून बघायचं 1 वर्षभर काही हरकत नाही.